माझं नाव सरस्वती मारुती भागवत. मी MPSC देत आहे. सध्या माझ्या हातात 6 महिने आहेत. प्रिलिम्स 31 मे 2026ला आहे. त्या संदर्भात मी तयारी करत आहे. तर माझा फर्स्ट क्वेश्चन असा आहे की त्यात किती दिवसामध्ये आपलं कुठला टॉपिक कवर झाला पाहिजे याच्यासाठी एक शेड्यूल मला हवं होतं. कारण बऱ्याचदा मी 3-4 महिने अभ्यास करते, त्याच्यात असं जाणवलं की PYQचा फक्त एरिया कव्हर करून बुकमधून काही तसं हाताला लागत आहे असं वाटत नाही, कारण तिथं आपण अंडरलाईन करत नाही किंवा काय. तर आपल्याला 40 धडे वाचण्यापेक्षा आपण 30 धडे वाचून जर का पास होणार असू तर इन शॉर्टमध्ये वेळ कमी असल्या कारणाने आपण तर 40 धडे वाचणार, त्याचं ज्ञान घेणारच. बट मोर रिव्हिजनसाठी कुठले टॉपिक हवेत, तो एक क्वेश्चन होता. सगळ्यात महत्त्वाचं की आता जसं तुझा क्वेश्चन आहे की MPSC 2026 आपण टार्गेट करतोय, स्पेशली आपल्याकडे असणाऱ्या वेळेचं आपण जर प्लॅनिंग करतो तर हा वेळ फक्त आपल्याला पूर्वपरीक्षेसाठी द्यायला पाहिजे एवढंच नाही, तर त्याच्याबरोबर आपण मुख्य परीक्षेकडे पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. स्पेशली ऑप्शनवर वर्कआउट सुरू झालं पाहिजे. आणि जसं जो तुझा पॉईंट आहे की सर माझे एवढे टॉपिक आहेत आणि हे सगळे टॉपिक माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत का, किंवा याचे काही सिलेक्टेड टॉपिकला जर मी लक्ष दिलं आणि ते टॉपिक घेऊन जर मी प्री क्वालिफाय होणार असेल तर अशी काही स्ट्रॅटेजी असायला पाहिजे का. तर तुझ्यासाठीच नाही, तुम्हाला सगळ्यांसाठी प्रश्न की जर तुम्ही एका कमी टाईम पिरियडमध्ये एखाद्या एक्झाम्सला टार्गेट करताय तर फक्त आपल्याला प्री पास नाही व्हायचं, तर आपल्याला मेन्स पण पास व्हायचं आहे, इंटरव्ह्यू पण पास व्हायचं आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये माझं प्रामाणिक सजेशन राहील की नॉलेज असलं पाहिजे, बरोबर. आणि जर नॉलेज हवं आहे तर आपल्याला ते सर्व टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही सेकंड रिडिंग करताय, थर्ड रिडिंग करताय आणि तो साधारणतः तुमचा मार्च-फेबचा महिना आहे आणि तुम्ही शेवटच्या टप्प्यात जात आहे, तेव्हा मला असं वाटतं की सेकंड रिडिंगला तुम्ही सिलेक्टेड टॉपिककडे जायला पाहिजे. आत्ता तरी सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीचा एक लेआउट, एक ओव्हरव्ह्यू आपल्याला माहीत असला पाहिजे. त्यामुळे आय सजेस्ट की आपल्याला फक्त प्रीने पास व्हायचं, परत एकदा सांगतो की मेन्स पण क्वालिफाय करायची. तर आत्ता हा अट्टहास नको की मी काय करू आणि तेवढंच माझ्यासाठी माझ्या लिस्टमध्ये ठेवायचं. तर आय सजेस्ट प्रत्येकाला की तुम्ही सगळ्या गोष्टी वाचा. जेव्हा तुम्ही एक्झामच्या अगोदरचा तुमचा सेकंड राऊंड आहे, थर्ड राऊंड आहे आणि त्या राऊंडमध्ये जर तुम्हाला असं वाटतं की आता माझ्याकडे खरंच वेळ निसटत चालला तर त्यावेळेस मला वाटतं की खूप कमी वेळात पण आपण ठरवू शकतो की एक्झॅक्टली कुठले टार्गेट करायला पाहिजे, कुठले टार्गेट नाही करायला पाहिजे. अगदी आपण जर इंडियन पॉलिटीचा जर विचार केला तर मी तुम्हाला ओव्हरऑल आपल्याला 45 टॉपिक्स आहेत. मी तुम्हाला एक साधारणतः 25 ते 26 टॉपिक सांगू शकतो की हे राज्यसेवेसाठी हॉट टॉपिक आहेत, हॉट लिस्टेड आहे. हॉट लिस्टेड म्हणजे काय की याच्यावर सगळ्यात जास्त वेळा आयोगाने क्वेश्चन्स विचारला, क्वेश्चन येण्याची जी तीव्रता आहे किंवा त्याला करंट बॅकग्राऊंड जे आहे ते जास्त आहे. आता आपण आर्टिकल 52 पासून जर पुढे अभ्यास करत गेलो अगदी आत्ताच्या पंचायत राजपर्यंत, म्हणजे साधारणतः आर्टिकल 245 पर्यंत, तर या आर्टिकल्स आत्ताच्या करंट न्यूजचा एक भाग आहे. जसं आता नुकतीच बिहार विधानसभा निवडणूक पार पडली, आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी आता नगर म्हणजे ग्राम प्रशासनाच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर अशा संबंधित जे शास्त्र आहे किंवा जो सायन्स आहे किंवा जे पॉलिटीचे जे टॉपिक आहेत, मला वाटतं ते आपल्याला हॉट लिस्टेड असणार आहे, ते टार्गेटिव्ह असणार आहे येणाऱ्या दोन्ही परीक्षा, म्हणजे यावर्षीची कंबाईन एक्झाम्स पण आणि येणारी राज्यसेवा पण. सो माझं प्रामाणिक मत आहे की सध्या तरी ओव्हरऑल आणि नंतर जेव्हा आपण सेकंड रिव्हिजन करू तेव्हा डेफिनेटली आय कॅन गो ॲज अ गाईड, ॲज अ मेंटॉर की आपण कुठल्या टॉपिकला टार्गेट ठेवायचं. बट असं नको व्हायला की मला पुढे मेन्सला तो टॉपिक हवा आहे, मला इंटरव्ह्यूला त्याची गरज पडणार आहे आणि तो टॉपिक माझ्याकडनं निसटला आहे आणि आता मी काय करू. सो फर्स्ट टाईम तुम्ही ओव्हरऑल जा. मी तुम्हाला सांगतोच लेक्चरमध्ये की कुठली गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे. सो मला वाटतं की तुम्ही सध्या त्याच्यावर वर्कआउट करायला पाहिजे. ओके, नेक्स्ट. मेन्ससाठी थ्रू टाईम टेबल थोडेसे सब्जेक्ट राहत आहेत करायचे, मराठी, इंग्लिश आणि वैकल्पिक विषय तर तुम्ही सांगितलं की त्याचा आत्तापासून तयारी करायची. आणि नीतिशास्त्र एक राहील ना, तर त्याबाबत नीतिशास्त्र, एथिक्स अँड इंटिग्रिटी किंवा हा जो सब्जेक्ट आहे ऑब्व्हियसली असा सब्जेक्ट आहे की जो तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन
चॅलेंजिंग पण आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये काही फिलॉसॉफर्स आहेत किंवा त्यातले जे काही कंटेंट आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आत्ता तरी सगळ्या विषयाचं नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे कुठे काय आहे, सिलेबस प्रॉपर माहीत असलं पाहिजे. मी सजेस्ट करेन की आपण लँग्वेज या विषयाला थोडंसं बाजूला ठेवूया किंवा तिकडे आपण लक्ष द्यायला नको. पण आत्ता एकतर तुम्ही ऑप्शनकडे फोकस करा, ऑप्शन कव्हर करा आणि मग नीतिशास्त्राकडे किंवा एथिक्स इंटिग्रिटीकडे जा. नाहीतर पहिल्यांदा एथिक्स इंटिग्रिटी कव्हर करा आणि नंतर ऑप्शनकडे जा. एकाच वेळेस अशी भूक नको की आपल्याला कन्फ्यूज किंवा आपण गोंधळून जाऊ आणि आपल्याकडनं एकही व्यवस्थित होणार नाही. जर तुमच्याकडे आत्ता असं आपण बघूयात की 6 तास तुमच्याकडे सेल्फ स्टडीसाठी भेटतायत, तुम्ही देतायत, तर त्यातले 1 ते 1.5 तास आता तुम्ही हळूहळू मेन्सला काढला पाहिजे. हळूहळू ते 2 ते 3 तासांवर पोहोचलं पाहिजे आणि तुमचा ओव्हरऑल अभ्यासाचा जो स्टॅमिना आहे तो 8 ते 10 तासांवर गेला पाहिजे. स्पेशली मी सजेस्ट करेन की सध्या तरी तुम्ही या 2 महिन्यांमध्ये जर ऑप्शनल व्यवस्थित करताय, ऑप्शनल व कमांड आणताय, तर जवळजवळ आपल्याला असं वाटतं की आपण 50% कंटेंट तयार केला मेन्सचा. स्पेशली 1750 पैकी आपले 500 मार्क क्लिअर आहेत हे आपल्याला जाणवायला लागतं. आणि एक सेल्फ कॉन्फिडंट आपल्याला आला की आपण अदर्स गोष्टी खूप इझी करू शकतो. तर माझं सजेस्ट आहे की नीतिशास्त्राचा सिलेबस माहिती असला पाहिजे. जर त्या रिगार्डिंग तुमच्या करंट रिडिंगमध्ये किंवा तुमच्या कंटेंटमध्ये जर एखादा टॉपिक तसा भेटतोय तर डेफिनेटली त्या टॉपिकला त्यासाठी तयार करून ठेवलं पाहिजे किंवा त्यासाठी विचार केला पाहिजे. मला वाटतं फायदा होऊ शकतो त्याचा. अजून काही डाऊट? अँड सेकंडली म्हणजे तुमच्या प्रत्येकाला असं वाटतं की सरांनी मला बोललं पाहिजे, मला प्लॅनिंग दिलं पाहिजे किंवा अभ्यासाच्या बाबत मला पर्सनली गाईड केलं पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की जसं मी परवा सरस्वतीला भेटलो किंवा जे मी तिला काम सांगितलं होतं, मी तिच्या पेज तू बनवलंयस म्हणजे तुझा एक ओव्हरव्ह्यू जो दिला त्याच्यावर वर्कआउट करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. इज नथिंग की चल हे कर आणि संपलं. तर आपल्याला त्याच्यावर हे करायचं की माझा सिंगल मिनिट पण वाया नाही गेला पाहिजे, बरोबर. आणि सेकंडली जसं आता तुझी कॅपॅबिलिटी असते, कॅपॅबिलिटी मीन्स वॉट, आपली ग्राफ्सिंग पॉवर काय किंवा आपण जे गेन करतोय ते आपण अप्लाय कसं करतोय किंवा आपल्याला रिझल्ट्स कसे येतात या सगळ्यावर डिपेंड करेल. तर डेफिनेटली मी त्याच्यावर एक वर्कआउट करतो आणि तुमच्या प्रत्येकाला जर तशा प्रकारची पुढे मदत लागली तर ॲज अ स्टडी प्लॅन. आणि मला असं वाटतं स्टडी प्लॅन फार मोठा नसावा, छोटे टार्गेट असावे. 10 दिवसांचा, 15 दिवसांचा, 1 दिवसाचा टार्गेट करा. कारण का उद्याचा दिवस तुमच्यासाठी सेम नाही आहे. तुमचं हेल्थ, तुमच्या आजूबाजूच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि तुम्ही स्वतः यामुळे कदाचित प्लॅन डिस्टर्ब होऊ शकतात, वेळ डिस्टर्ब होऊ शकते. तर छोटे प्लॅन करा जेणेकरून सॅटिस्फिकेशन जास्त लवकर भेटेल. आणि जेवढ्या लवकर सॅटिस्फिकेशन भेटेल मला वाटतं की तुम्हाला एक स्वतःला एक सकारात्मक होण्यासाठीचा चान्सेस जास्त भेटेल. सो आपण डेफिनेटली त्याप्रमाणे एक स्टडी प्लॅन तयार करूया शॉर्ट ड्युरेशनचे. आणि ते शॉर्ट ड्युरेशनचे जे टार्गेट्स आहेत ते आपण जर टार्गेट कम्प्लीट केले की कदाचित वेळेच्या आधी जरी केले तर एक चांगला बेनिफिट होईल असं मला वाटतं. सो मी त्याच्यावर वर्कआउट करतो आणि नक्कीच तो तुझ्यापर्यंत पोहोचवेल. थँक्यू सो मच. कारण एक MPSC आपण देतोय म्हटल्यावर आपण ते सत्यता पडताळण्याच्या आधी जे आपल्या कानावर शब्द पडलेले असतात त्या थ्रू आपण थोडंसं घाबरलेलो असतो. म्हणून मी लँग्वेज सारख्या विषयांना पण खूप महत्त्व देऊन घेत होते. थोडंसं स्ट्रेस त्याचा पण होता. पण आता तुमच्या गायडन्समुळे कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी कधी द्यायची हे समजल्यामुळे मला वाटतं की माझं लवकर एक्झाम क्रॅक होऊ शकतो. पॉईंट परत तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की लँग्वेज म्हणजे जरी आपण पूर्णपणे MPSCकडे अननोन असू तरी सुरुवातीला लँग्वेजवर काम करायची फारशी गरज नाही. मग तो राज्यसेवेचा असू देत किंवा कंबाईनचा विद्यार्थी असू देत. आत्ता तुम्ही तुमच्या जनरल स्टडीजवर काम करायला हवं, त्याच्यात तुमची कमांड यायला हवी. लँग्वेज तुम्ही शॉर्ट ड्युरेशनमध्ये पण करू शकता आणि तुम्ही जर राज्यसेवेचं प्रिपरेशन करता यू आर क्वालिफाईड. तिथे तुम्हाला क्वालिफाय करायचं सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला 300 पैकी साधारणतः 75 मार्क्स हवेत फक्त. तिथला सिलेबस समजून घेतला तरी तुम्ही फक्त पाठ्यपुस्तकांच्या मागचं जरी ग्रामर प्रॉपर केलं तरी इथून तुम्हाला 30 ते 40 मार्क्स आरामात भेटू शकतात. तर मला नाही वाटत की तो फार काही असा शॉकिंग सब्जेक्ट आहे किंवा त्याला आपल्या मनामध्ये कुठंतरी भीतीची जागा तयार करायला पाहिजे. सो लिव्ह इट. आता फोकस करा तुमच्या जनरल स्टडीजमध्ये. ओके, ऑल द बेस्ट. आणि काहीही अडचण आली किंवा काही नाही समजलं तर डेफिनेटली तो शेअर करा आणि कॉन्टॅक्टमध्ये राहा. म्हणजे सर भेटतायत त्यापेक्षा मी सरांना भेटण्यासाठी किती तयार आहे, माझ्याकडे वेळ आहे का, मी
वीक भेटण्यासाठी माझे टाईम ॲडजस्ट करेल तर तो तुमच्याकडे ठेवा. तर मला वाटतं तुम्हाला त्यासाठी निराश होण्याचं किंवा जाऊ दे नाहीच भेटत आहे असं पण काही मला वाटतं होणार नाही. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस.